नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, सुमित्राला मरणाच्या दारात पाहताच इथे आता सारंगने जानकीला सांगितलं खोट्या पार्वतीचं सत्य। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, ऋषिकेशने पोलिसांना बोलावताच इथे लताने सांगितलं ऐश्वर्याच्या कारस्थानाचं सत्य। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने इथे आता गोष्टी घडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे ऐश्वर्याच्या गोंधळामुळे खूपच मोठा प्रॉब्लेम आता रणदिवेंच्या घरामध्ये आलेला असतो आणि तो म्हणजे पार्वती नावाचा। इथे खोटारडी पार्वती घरामध्ये आलेली असते, पण इथे सुमित्राचा आणि नानासाहेबांचा खरा खरा संसार जणू काही उद्ध्वस्त होणार असतो आणि याला कारणीभूत असते ती म्हणजे ऐश्वर्या, सारंग आणि इथे सुमित्राची स्वतःची आई। तर इथे सुमित्रा खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते आणि इथे ऐश्वर्या एक सुद्धा संधी मिस करत नसते की कसे सुमित्राचे कान भरायचे जानकीच्या विरोधात। ती म्हणत असते की जानकी मुद्दामून म्हणते की त्या पार्वतीच आहेत आणि त्या पार्वतीच असतील मग काय होणार। तर इथे आता सगळी सत्ता पार्वतीच्या हातात जाणार आणि मग जानकी तिच्या मागे आता आई आई करत फिरत राहणार। म्हणजे तुम्ही एकट्या पडणार ना, पण काळजी करू नका तुम्ही आई, मी आहे ना तुमच्याबरोबर, असं सातत्याने इथे आता तिला ऐश्वर्या म्हणत असते। तेव्हा सुमित्रासुद्धा जानकीचा राग करत असते। तेव्हा इथे प्रेक्षकांनो, जेव्हा आता सगळं सत्य समोर येतं, जेव्हा पार्वतीची बॅग वगैरे चेक केली जाते, त्याच्यामध्ये आता ऐश्वर्याने ज्या कुड्या तयार करून आणलेल्या असतात, जी जुनी पार्वती असते 30 वर्षांच्या आधीची, तो नानासाहेबांबरोबर तिचा जो फोटो असतो त्या फोटोमध्ये तिच्या कानामध्ये ज्या पद्धतीच्या कुड्या असतात तशाच ऐश्वर्याने बनवून घेतलेल्या असतात आणि त्या थोड्या काड्या वगैरे करून इथे त्या लताच्या बॅगमध्ये ठेवलेले असतात। तेव्हा ती सुमित्राला म्हणते की आई चला आपण तिची बॅग वगैरे चेक करूया। आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे आता असं कळतं की ती पार्वतीच आहे। असे पुरावे सापडतात की ऋषिकेश, नानासाहेब सगळ्यांना वाटते की ती पार्वती आहे आणि त्यामुळे सुमित्राला खूप मोठा धक्का बसतो। अगदी एवढा मोठा धक्का की तिला आता अटॅक आलेला असतो। तिला अटॅक आल्यानंतर ती हॉस्पिटलमध्ये जाते। हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर इथे डॉक्टरांनी शब्द दिलेला असतो। डॉक्टर म्हणालेले असतात की त्यांना आधीसुद्धा अटॅक येऊन गेलेला आहे, हार्ट अटॅक आला होता। तेव्हाच मी सांगितलं होतं की सुमित्राला आता कुठल्याही पद्धतीचा स्ट्रेस, धक्का नाही बसला पाहिजे। तुम्ही त्यांची काळजी नाही घेतलीत का? मग त्यांना आता दुसरा हार्ट अटॅक आला आहे आणि तो खूपच जास्त रिस्की आहे। त्याच्यामुळे इथे डॉक्टर म्हणतात की या सगळ्यामधून त्यांचं वाचणं आता धोक्याचं आहे, खूपच जास्त कठीण आहे त्यांचं वाचणं, पण आम्ही इथे पूर्णपणे प्रयत्न करतोय, त्यांना पुरेपूर वाचवण्याचा प्रयत्न करतो। तेव्हा इथे प्रेक्षकांनो, ऋषिकेश, नानासाहेब, जानकी सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि महत्त्वाचं म्हणजे आता सारंगच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकते। जानकी म्हणत असते की कुणाची दृष्ट लागले माझ्या घराला कळत नाहीये आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे आता सारंगने जानकीला संपूर्ण सत्य सांगितलेलं असतं आणि ते सत्य म्हणजे की जी पार्वती आता घरामध्ये आलेली आहे ती पार्वती नसून ती लता आहे आणि ती एक ॲक्ट्रेस आहे। तर या गोष्टी कशा घडतात ते आपण प्रेक्षकांनो बघूया। ज्या वेळेला इथे आता ती बाई पार्वती नाही आहे असं सुमित्रा म्हणत असते, त्यानंतर नानासाहेबांना असं वाटत असतं, ऋषिकेशला वाटत असतं की कदाचित ती पार्वती असू शकते, तेव्हा तू तिला वाटेल तसं बोलू नकोस। पण इथे जेव्हा ती लता सारखी सारखी म्हणत असते की हे घर तर माझं आहे, ही सगळी प्रॉपर्टी माझी आहे, नानासाहेब माझे पती आहेत आणि ऋषिकेश माझा मुलगा आहे, जानकी माझी सून आहे, तेव्हा इथे आता सुमित्रा म्हणते की आलीस ना, तुझे खरे रंग दाखवलेस ना, हे बघ अगं तुला माहिती आहे का इथे पार्वतीताई कशा होत्या, एका हाताने दिलं तर दुसऱ्या हाताला कळत नव्हतं, अशा पार्वतीताई होत्या आणि तू आल्यापासून इथे या घरावरती अधिकार गाजवतेस। अगं मग कुठे होतीस तू तेव्हा, जेव्हा तहान्या ऋषिकेशला माझ्या हातामध्ये सोडून निघून गेलीस तेव्हा तो तुझा मुलगा नव्हता, नानासाहेब तेव्हा तुझे पती नव्हते आणि आता इथे मी संसार संपूर्णपणे थाटल्यानंतर इथे आता तू रांगोळी रेखाटायला आली आहेस का? तेव्हा इथे सुमित्रा खूप चिडलेली असते। सुमित्रा म्हणत असते की हे घर मी उभं केलंय, माझ्या कष्टाने उभं केलंय,
हे घर उभं करण्यासाठी मी खास्ता खाल्ल्यात, कळतंय ना तुला? तर इथे तू असूच शकत नाही पार्वतीताई. पार्वतीताई अशा अजिबात नव्हत्या. त्यांनी जेव्हा मला लग्न करून या घरामध्ये आणलं ना, तेव्हा संपूर्ण जबाबदारी माझ्यावरती टाकून त्या गुपचूप निघून गेल्या होत्या. आणि जर त्यांना हे सगळं हवं होतं ना, तर त्या कधीच गेल्या नसत्या आणि त्यांनी या घरामध्ये मला कधीच आणलं नसतं. तू इथे पार्वती नाहीच आहेस, असं सुमित्रा म्हणत असते. त्यानंतर ऐश्वर्या म्हणते की त्यांची बॅग चेक करूया. त्यांची बॅग चेक केली पाहिजे आणि इथे ऐश्वर्याने ज्या कुड्या तयार करून आणलेल्या असतात त्या लताच्या बॅगमध्ये आधीच ठेवून दिलेल्या असतात. आणि इथे आता जो नानासाहेबांचा आणि त्याचबरोबर पार्वतीचा 30 वर्षांआधीचा जो फोटो असतो तो फोटोसुद्धा तिने आता एक कॉपी तयार करून आणलेली असते आणि ऐश्वर्याने तीसुद्धा लताच्या बॅगमध्ये ठेवलेली असते. तेव्हा आता त्या कुड्या आणि त्याचबरोबर तो फोटो आणि ज्या आश्रमामध्ये आता पार्वती राहत असते त्या आश्रमाचा आता तो रजिस्टर केलेला कागद सगळं काही तिच्या बॅगमध्ये असतं. तेव्हा त्या आश्रमामध्ये गेल्यानंतर ऋषिकेश जानकी चौकशी करतात. तेव्हा तिथे चौकशी केल्यानंतर कळतं की हो, या तर पार्वती रणदिवे, या तर आमच्याच आश्रमामध्ये बऱ्याच वर्ष राहत होत्या, असा तिथे एक माणूस म्हणतो. तेव्हा इथे आता जानकीला कळतं की हे सगळं प्लॅनिंग केले, हे कुणीतरी खूप मोठं फुल प्रूफ प्लॅनिंग केलेलं दिसतंय. ही बाई पार्वती असूच शकत नाही. आई बोलतायत ते सगळं बरोबर आहे. नक्कीच काहीतरी मोठी गडबड आहे. कारण का इथे जर 30-35 वर्षानंतर पार्वती परत येते तर मग इथे हिम्मतराव काका का आपल्या बहिणीला भेटायला आले नाही? त्यांचं महत्त्वाचं काम होतं, ते कुठेतरी निघून गेले आणि ते परत आलेसुद्धा नाही. त्यांनी साधा परत फोनसुद्धा केलेला नाही आहे. आणि इथे आईंना तर पूर्णपणे विश्वासच आहे की या पार्वती आई नाही आहेत. कारण जेव्हा जेव्हा सुमित्रा आईंनी पार्वती आईंचा विषय काढला आहे त्यांच्याबद्दल चांगलंच बोलल्यात. आणि जर आता पार्वती आई खरोखर अशा समोर येतील तर त्या विनाकारण त्यांच्यावरती असे खोटे नाटे आरोप का करतील? तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता जानकीला कळलेलं असतं की काहीतरी गडबड नक्की आहे. तेव्हा इथे जानकी म्हणते की आई, आता तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे. तुम्हाला आता असं काहीतरी करायचं आहे की जेणेकरून सत्य काय आहे ना ते सगळ्यांसमोर येईल. तेव्हा इथे आता पार्वतीच्या हातावरती तीळ होता हे सुद्धा समोर येतं. तर त्या लताच्या हातावरती योगायोगाने खरोखरच तीळ असतो. तेव्हा ती म्हणते, बघा, बघितलंत ना तुम्ही नानासाहेब, आहे की नाही मी तुमची पार्वती? ऋषिकेश, आहे ना मी तुझी आई? तेव्हा इथे सुमित्राला खूपच जास्त वाईट वाटतं. तेव्हा जानकी सुमित्राकडे जाते आणि त्या दोघीजणी मिळून एक प्लॅन करतात. जानकी म्हणते की आई, तुम्हाला एक आता काम करायचं आहे. मी तुम्हाला जसं सांगेन तुम्ही तसंच करा. तेव्हा जानकीने तिला सांगितलेलं असतं की हार्ट अटॅक येण्याचं तुम्हाला नाटक करायचं आहे. सत्य जर आपल्याला आता बघायचं असेल तर सत्य आपोआपच समोर येईल. तुम्हाला सगळं सत्य कळेल की हा डाव कुणाचा आहे, हे सगळं प्लॅनिंग कुणाचं आहे तुम्हाला बरोबर कळेल. तेव्हा आता तुम्हाला एक काम करायचं आहे, मी जसं सांगेन तसं करायचं आहे. तुम्ही आता उद्याच्या उद्या हार्ट अटॅक येण्याचं नाटक करा. आणि ज्या वेळेला प्रेक्षकांनो इथे आता पार्वतीमुळे नानासाहेब आता सुमित्राला बोलतात तेव्हा सुमित्रा हार्ट अटॅक येण्याचं नाटक करते आणि असं काही नाटक करते की पार्वतीला सुद्धा फेल करून टाकते. तेव्हा इथे आईला दुसरा हार्ट अटॅक आला हे ऋषिकेशला जेव्हा कळतं, ऋषिकेशच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश, नानासाहेब, सारंग भाऊजी, लवकर इकडे या. आईला बघा इकडे, आता हार्ट अटॅक आला वाटतं. तेव्हा इथे ऋषिकेश आपल्या आईला उचलतो आणि लगेचच गाडीमध्ये घेऊन आता हॉस्पिटलला घेऊन जातो. त्यानंतर इथे सुमित्राला एमर्जन्सीमध्ये आता हॉस्पिटलमध्ये नेलं जातं आणि त्यानंतर डिरेक्टली इथे तिची ट्रीटमेंट सुरू होते. तेव्हा डॉक्टर म्हणतात की आधीच सांगितलं होतं दुसरा हार्ट अटॅक येता कामा नये. कसा काय आला? तुम्ही काळजी घेतली नाहीत का? तुम्ही स्ट्रेस दिला असेल. आणि तेव्हा इथे जानकीने डॉक्टरांना सुद्धा मॅनेज केलेलं असतं. ती म्हणत असते की डॉक्टर, प्लीज तुम्हाला थोडंसं खोटं बोलायचं आहे. मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही जर एक शब्द खोटं बोललात ना तर एक हसतं खेळतं घर उद्ध्वस्त होण्यापासून वाचेल. प्लीज सर, मी तुम्हाला विनंती करते. तेव्हा इथे आता डॉक्टर म्हणतात की ठीक आहे. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात की त्यांना खूप मोठा हार्ट अटॅक आलेला आहे, अगदी मेजर हार्ट अटॅक आहे आणि आता त्यांचं वाचणंसुद्धा कठीण आहे. तेव्हा इथे सारंग खूप घाबरतो. आता हे नाटक आपल्या आईच्या जीवावरती बेतेल की काय? तेव्हा इथे जानकी सारंग समोर बोलायला लागते, कोण कुठली ती पार्वती? कोण आहे ती बाई? मला पण माहिती नाही आहे. आईंचा संसार तिने उद्ध्वस्त केला. आईंना जर काही झालं ना तर मात्र त्या बाईला मी सोडणार नाही. मग ती जरी पार्वती असेल ना तरीसुद्धा मी तिला सोडणार नाही, असं इथे जानकी म्हणत असते. तर इथे आता सारंग खूप घाबरतो.
डॉक्टर येऊन म्हणतात की त्यांचं जगणं मुश्किल आहे, त्यांच्याकडे 24 तास आहेत, त्याच्यामध्ये जर त्यांना शुद्ध आली तर ठीक, नाहीतर त्यांच्या जीवाचं काहीही बरं वाईट होऊ शकतं. तेव्हा इथे जानकी आता रडायला लागते. ते असं आता नाटक करते की सारंग पूर्णपणे घाबरतो. तेव्हा इथे सारंग म्हणत असतो की वहिनी, अगं ती नाही आहे, ती पार्वती नाही आहे, आईला जाऊन सांग ना, ती लता आहे, लताबाई आहेत त्या. तेव्हा जानकी म्हणते काय बोलताय तुम्ही सारंग भाऊजी. तेव्हा सारंग म्हणतो हो जानकी वहिनी, अगं हे सगळं नाटक केलं आहे, ऐश्वर्याने केलं हे नाटक. ती फक्त नाटक करत होती कारण तिला फक्त इथे आईला त्रास द्यायचा होता, तुला घरातून बाहेर काढायचं होतं, म्हणून त्यांनी हे सगळं केलं होतं. पण हे नाटक पुढे जाऊन आईच्या जीवावरती बेतेल असं मला खरंच वाटलं नव्हतं. तेव्हा इथे सारंग म्हणतो की जानकी वहिनी जा आणि तू आईला सांग की त्या पार्वती आई नाही आहेत, त्या लताबाई आहेत आणि त्या ॲक्ट्रेस आहेत गं, ते त्यांचं काम करत होत्या, हे सगळं ऐश्वर्यानेच त्यांना करायला सांगितलं होतं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता जानकी म्हणते पण मग पार्वती आईंबद्दल त्यांना एवढी माहिती कशी. तेव्हा पार्वती आईंची डायरी सापडली होती. जेव्हा ऐश्वर्या स्टोरूममध्ये गेल्या होत्या तेव्हा एका पेटीमध्ये पार्वती आईंची डायरी ऐश्वर्याला सापडली आणि त्या आधारे त्यांनी आता पार्वती आईंनी जे जे काही केलं होतं ते सगळं इथे लताताईंना सांगितलं आणि मग लताबाईंनी ते सगळं इथे आता तसंच्या तसं नाटक केलं होतं. त्या खरोखर ऋषिकेश दादाच्या आई नाही आहेत. तेव्हा इथे प्रेक्षकांनो जानकीने संपूर्ण सत्य आता इथे बाहेर काढलेलं असतं. जानकी इथे आता सुमित्राचा डिस्चार्ज घेते आणि सुमित्राला घरी घेऊन येते आणि म्हणत असते की आई बघितलंत ना तुम्ही काय केलं ते. अहो त्या ऐश्वर्याने ती डायरी घेतली आणि त्या डायरीवरून तिने इथे बायकांचं ऑडिशन घेतलं आणि त्या ऑडिशनमधून तिने इथे आता लताबाईंची निवड केली आणि त्यांना इथे पार्वती आई बनवून आणलं. बघितलं तुम्ही आई, आणि तुम्ही माझ्यावरती रागवलात. 2 दिवस मी इथे नव्हते, शर्वरी वंशनकडे गेले होते, तर ऐश्वर्याने किती आणि काय काय प्लॅनिंग केलं बघितलंत ना तुम्ही. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते की ऐश्वर्या अगं हे काय करतेस काय तू, इथे अजून आमच्या घरच्या लोकांना किती त्रास देणार आहेस. आणि काय रे सारंग, तुला लाज वाटली नाही का, तुझ्या बायकोला तिच्या या प्लॅनमध्ये तू साथ देत होतास, म्हणजे तुझ्या आईला होणारा त्रास तुला बघवत होता का. तेव्हा सारंग म्हणत असतो आई अगं मी काय करणार होतो, त्यांनी हे सगळं मस्करीमध्ये करायचं ठरवलं होतं, पण इतका तुला त्रास होईल या गोष्टीचा मी कधी विचारच केला नव्हता. तेव्हा ऋषिकेशला खूप जास्त राग येतो. ऋषिकेश लगेचच पोलिसांना बोलावतो. तेव्हा इथे पोलीस आल्यानंतर लताला प्रश्न विचारल्यानंतर लता खूपच जास्त घाबरते आणि लता घाबरल्यानंतर ती लगेचच ऐश्वर्याचं नाव सांगते आणि ऐश्वर्याने कशा पद्धतीने तिचं ऑडिशन घेतलं होतं, कशा पद्धतीने तिला सिलेक्ट करून इथे पार्वतीचा इथे नाटक करायला सांगितलं होतं, हे सगळं आता लता पोलिसांना सांगते आणि पोलिसांसमोर संपूर्ण रणदिवे कुटुंबाला सुद्धा सांगते. तेव्हा इथे आता जानकीला खूप राग येतो. जानकी म्हणते काय ऐश्वर्या, तुला काय वाटलं इथे तू पार्वती आईंना परत आणशील, त्याचबरोबर सुमित्रा आईला माझ्या आईंना त्रास देशील, मला त्रास देशील असं वाटलं होतं ना तुला, पण बघितलंस तू कसं तुझ्याच भाषेमध्ये तुला उत्तर दिलं ते. तेव्हा जानकी म्हणते आईंना हार्ट अटॅक वगैरे आला नव्हता, मीच त्यांना हे नाटक करायला सांगितलं होतं, कारण मला कळलं होतं की कुठे ना कुठेतरी पाणी मुरतंय, हे नाटक तुझंच आहे ऐश्वर्या, हे मला आधीच कळलं होतं, पण आता ते सत्य मला सगळ्यांच्या समोर आणायचं होतं. आणि त्याचबरोबर सारंग भाऊजी तुला ह्या नाटकामध्ये सामील होते, ते काही बोलायला तयार नव्हते, पण आईंना इतका त्रास झाला बोलल्यावरती ते सत्य सांगणार मला माहिती होतं आणि म्हणूनच मी हे नाटक केलं. तेव्हा इथे जानकी म्हणते काय आजी, तुम्हाला सुद्धा काहीच वाटलं नाही का हो, तुमच्या मुलीला इतका त्रास होतोय, त्यांची एवढी तगमग तुम्हाला बघवली कशी, म्हणजे सुडाची भावना तुमच्या मनामध्ये इतकी पेटली आहे की तुम्ही या ऐश्वर्याला साथ दिलीत फक्त मला या घरातून बाहेर काढण्यासाठी. मला आणि आईंना इतका त्रास होतोय हे कसं काय बघवलं तुम्हाला. तेव्हा सुमित्रा म्हणत असते खरंच आता माझ्याच घरामध्ये माझा संसार उद्ध्वस्त करणारी माणसं आहेत, तर मी तरी त्याला काय बोलू, माझी स्वतःची आई, मुलगा आणि सून. तेव्हा सुमित्रा म्हणत असते की तुम्ही तिघांनी मिळून माझा संसार उद्ध्वस्त करायचं ठरवलं ना, आता तुम्ही तिघे या घरातून चालतं व्हायचं, आत्ताच्या आता निघून जा इथून. तेव्हा इथे आजी म्हणते सुमित्रे मला माफ कर गं. तेव्हा इथे पोलिसांनी आता लताला अरेस्ट केलेली असते आणि त्याचबरोबर ऐश्वर्याच्या विरोधामध्ये जर गुन्हा दाखल केला तर ऐश्वर्याला सुद्धा अरेस्ट केली जाईल.
तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सुमित्रा म्हणत असते की नाही, आता एक काम करायचं, सारंग आणि ऐश्वर्या या घरातून चालतं व्हायचं. मी तुम्हाला या घरामध्ये आणण्याची परवानगी दिली होती ना, आताच्या आता तुम्ही सुद्धा इथून निघून जा. तर इथे ऋषिकेशने पोलिसांना बोलावलेलं असतं, लताने ऐश्वर्याचं कारस्थान संपूर्ण सांगितलेलं असतं आणि त्याचबरोबर इथे आता सुमित्राने हार्ट अटॅक येण्याचं जे काही नाटक केलेलं असतं, त्यामुळे इथे सारंगने लताबद्दलचं सगळं सत्य सांगून इथे ऐश्वर्याचा पर्दाफाश करण्यामध्ये जानकीला नकळतपणे मदतच केलेली असते. तर प्रेक्षकांनो अशा पद्धतीने जानकीने सुमित्राचा संसार वाचवलेला असतो आणि त्याचबरोबर खोटारड्या पार्वतीचं सत्य सगळ्यांसमोर आणत इथे आता सारंग, ऐश्वर्या आणि आजी या तिघांनासुद्धा सगळ्यांसमोर एक्सपोज केलेलं असतं. अशा पद्धतीने तिने सुमित्राची मदत केलेली असते.